जालना के अंबड़ इलाके के वार्ड नंबर 9 के मतदान केंद्र क्रमांक 1 पर राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार पक्ष के उम्मीदवार संदीप खरात ने आरोप लगाया कि मतदान के दौरान मतदान केंद्र पर मौजूद पुलिस उप निरीक्षक ने उनके साथ मारपीट की। संदीप खरात का कहना है कि विरोधी उम्मीदवारों के दबाव और पुलिस की मिलीभगत के कारण यह घटना हुई। घटना के तुरंत बाद पुलिस टीम और खरात के समर्थक मतदान केंद्र पर पहुंचे। संदीप खरात ने इस मामले में उनके साथ मारपीट करने वाले पुलिस उप निरीक्षक के खिलाफ कड़ी कार्रवाई करने की मांग की है। काय झालं, सकाळपासून आजच्या नगरपालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी होतो। आमचे कार्यकर्ते, शहरातील जनता ही मतदानाचं एकदम शांततेत व्यवस्थित चालू होती। अनेक म्हणजे आता दुपारा 3-3:15च्या दरम्यान साधारणतः पर्सेंटेज घेण्याच्या दृष्टिकोनातून उमेदवार म्हणून मी म्हटलं आतमध्ये झोनल ऑफिसर किंवा बूथ जे बीएलओ असते त्यांच्याकडे जावं आणि टक्केवारी घ्यावं, मतदानाची किती झाली आणि किती राहिली, म्हणजे आपल्याला पुढच्या दृष्टिकोनातून लोकांपर्यंत पोहोचवता यावं या दृष्टिकोनातून मी आतमध्ये गेलो आज आणि बूथ मध्ये गेलो नाही। माझ्या वार्डाचे 3 बूथ आहे, ते 3 बूथ असताना मी एका बूथवर जाणार होतो किंवा टक्केवारी घ्यावा, पण त्याने संबंधित पीएसआय तिथं धावत आला, तुम्ही बाहेर व्हा म्हणून। आणि विरोधी पक्षाचे 2-2 तासापासून तिथं उमेदवार बसलेले होते। सर्व उमेदवार तिथं असताना त्यांना बाहेर नाही जाऊ, त्यांना घेऊन बसतात आणि विरोधी पक्षातला एखादा उमेदवार तिथं आला की तुम्ही त्याला बाहेर जा म्हणता आणि मी सकाळपासून आतमध्ये नाहीये, टक्केवारी घ्यावं म्हणून या दृष्टिकोनातून केलं। मी त्यांना म्हणलं तुम्ही थांबा जरा, मला हे घेऊ द्या, तुम्ही ये मग। ते मला म्हणले तुम्ही येडे का? मी म्हणलं मला चिवट्या समजायला लागला का येडे म्हणून। ह्या गोष्टीवर विषय झाला आणि त्यांनी डायरेक्टच हात उचलला। पण ते आज वेळ शासकीय याच्या ड्रेसवर होते, मतदानाची प्रक्रिया आहे, त्याचा गालबोट इतर लागू नये, मी हा दृष्टिकोन समोर ठेवलेला आहे। सध्या हे करून माझी एकच मागणी शासनाला आणि इथल्या निवडणूक आयोगाला त्या संबंधित पीएसआय वर कारवाई झाली पाहिजे। राजकीय काय असू शकतं का याच्यामध्ये? षडयंत्र आहेच आहे, तो सत्ताधारी उमेदवाराला आत बसू देतो आणि आमच्या सारख्याला विरोधी पक्षाच्या उमेदवाराला बाहेर व्हा म्हणजे काय कारण आहे, याच्यावर तर लक्ष देत आहे। आता तुम्ही विरोधी पक्षाची, सत्ताधारी पक्षाची पायाखालची वळू सरकलेली आणि त्यांना या दृष्टिकोनातून पोलिसांना हाताशी धरून या ठिकाणी काहीतरी वेगळं घालायचं कारण होतं, त्यामुळे त्यांनी हा प्रकार या ठिकाणी केला असा माझा स्पष्ट आरोप आहे। यामध्ये हा पोलीस सत्ताधारी पक्षाला पीएसआय जो असेल सत्ताधारी पक्षाला मिळालेला आहे हा माझा संशय आहे। याविषयी तुम्ही पोलीस निरीक्षकांशी काही बोललात? मी आता पोलीस निरीक्षक या ठिकाणी आले, त्यांच्याशी चर्चा केली, ते मी संबंधितावर मी कारवाई करतो, तुम्ही थांबा, शांत राहा, मग त्यांनी शांततेचं आवाहन केलं। आम्ही सगळे बाहेर निघून आलेलो आहे, बघूया ते काय कारवाई करतात। याविषयी काही लेखी तक्रार बघू ना त्यांचा काय विषय येतो। पीआय ना आपल्याला शब्द दिलेला आहे, मी त्यांचं बघतो। काय नाव तुमचं? संदीप खरात।